नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM ऑन रेडिओ मध्ये मी आरजे तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त खास पाहुणे आपण आमंत्रित करतो दरवर्षी आणि त्या निमित्तानं आज आपल्याकडे मेधा सोमण मॅडम आलेल्या आहेत. मेधाताई नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं. नवरात्रातही त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले होते आणि आता नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जाण्यासाठी आजही आपण त्यांना पाचारण केलेलं आहे, खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी. मेधाताईंची तर ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे आणि बरेच म्हणजे सिद्धहस्त लेखिका आणि प्राध्यापिका त्या होत्या आणि त्यांनी बराच मराठी विषयात संशोधन देखील केलेलं आहे. मुलं घडवलेली आहेत आणि अजूनही लेखनाच्या माध्यमातून त्यांना सगळ्या मुलांवर संस्कार करण्याचं, तरुण पिढीवर संस्कार करण्याचं काम त्या करत असतात. आज म्हणजे मागच्या वेळी देखील त्यांचं पुस्तक आपण प्रकाशित झालं होतं आणि दसऱ्याच्या निमित्तानं त्यांचं ऋतू सण उत्सव आणि व्रते हे देखील पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तुमचं त्याबद्दल अभिनंदन आणि पुनश्च स्वागत तुमचं. आणि आज आमच्या दोघींकडनं तुम्हा सगळ्यांना, आपल्या आचार्य 90 FMच्या प्रेक्षकांना आणि रसिक श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या तसंच नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येऊ. मनामनात माणुसकीची गुढी उभारूया, सत्याचा असत्यावर विजय साजरा करूया. साखरेची गोडी, नवीन आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठी मेधाताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मेधाताई, आज गुढीपाडव्याविषयी तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे, पण एकंदरीत थोडा आपण आढावा घेऊया आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि सगळ्या सणांचा. आणि नुकतंच जे तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे व्रतवैकल्यांचं, त्यात तुम्ही समावेश केलेला आहे, त्याविषयी फार उत्सुकता आहे की कशी आपली भारतीय संस्कृती तयार झाली आणि सगळ्या जगाचा आदर्श आपली भारतीय संस्कृती आहे, तर त्याविषयी थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करावं. पहिल्यांदा गुढीपाडव्यानिमित्त, नववर्ष दिनानिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा. हे वर्ष सुख समृद्धीचं, आनंदाचं, यशाचं, आरोग्याचं, मनशांतीचं जावो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. आणि आता आपण भारतीय संस्कृतीविषयी पहिल्यांदा थोडासा विचार करू आणि मग नववर्ष दिनानिमित्त आपल्याला बोलता येईल. तर भारतीय संस्कृती ही जगामध्ये वैचारिक दृष्ट्या श्रीमंत असलेली अशी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की आपली भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. त्याग, परोपकार, कष्ट, नीती, सदाचार आणि एकमेकांना मदत करणं, दान करणं. तर अशा ह्या मूल्यांवर आधारित अशी आपली संस्कृती प्राचीन काळापासून आहे. आणि प्राचीन अगदी वेद उपनिषदांपासून आणि आपले जेवढे म्हणून प्राचीन ग्रंथ आहेत, रामायण, महाभारत किंवा त्यानंतरची सगळी नाटकं म्हणा, काव्य म्हणा, भगवद्गीता आहेच उपनिषदातलाच तो भाग सगळा. त्यामुळे या सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला ह्या मूल्यांची शिकवण दिली गेलेली आहे. आणि आता आपण मराठी वाङ्मयात सुद्धा बघतो की जे वाङ्मय निर्माण होतं त्या वाङ्मयात सुद्धा आपल्याला या मूल्यांची शिकवण ही किंवा संदेश हा दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. हे एक भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे. म्हणजे सगळीच माणसं समाजशील प्राणी असतातच, पण भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे. आणि जगामध्ये असा कोणताही देश नाही भारता इतका की ज्या देशामधनं असे सतत सण उत्सव होत आहेत. आपला भारत देशच असा आहे की आपल्याकडे सण उत्सव व्रत यांचं खूप महत्व आहे आणि खूप उत्साहाने, आनंदाने, एकत्रितपणे आपण सगळे सण उत्सव साजरे करतो. म्हणजे भारतातच नव्हे, जगामध्ये आता जिथे जिथे भारतीय आहेत तिथे सुद्धा सगळे सण उत्सव ते एकत्रितपणे साजरा करतात. कारण त्यातून मिळणारा जो आनंद आणि त्या आनंदामुळे जो नंतर उत्साह येतो, त्या उत्साहामुळे एकाग्रपणे आपण सगळं काम, आपलं कार्य यशस्वीपणे करत असतो. आणि हे मुख्य सण उत्सवांचं फार मोठं महत्व आहे. तुम्ही जसं म्हणालात की सगळे आपल्याकडे सण उत्सव होतात, तर ते नेमके कशावर अवलंबून असतात? सण उत्सवांच्या बाबतीत काय आहे, आपल्याकडे ऋतू
आणि सण बरोबर. उत्सव हा. अशी सांगड आहे. सांगड आहे. आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत, हा. म्हणजे सौर पद्धती. सौर पद्धती. आणि सण उत्सव हा. हे चंद्राच्या गतीवर म्हणजे तिथींवर अवलंबून आहेत, चंद्राच्या तिथींवर अवलंबून आहेत. हा. म्हणजे काय होतं खरं म्हणजे ऋतू आपले 6 हा. आपल्याला माहिती आहेत, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर, शिशिर. हे 6 ऋतू. हा. आणि चांद्र महिनेच आहेत, ते चांद्र महिन्यांना आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. बरं. आणि ते म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, हे 12 महिने. म्हणजे हे ऋतू आणि हे 12 महिने हा. यांची सांगड. हा. आता हे महिने आहेत चांद्र महिने, म्हणजे चंद्राच्या तिथीप्रमाणे, हा. आणि त्यात येणारे सण ते तिथीप्रमाणे. हा. तर ती आपल्याकडे सांगड घातली गेलेली आहे. आणि आपल्या भारतीय पंचांगाचं, हिंदू पंचांगाचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे हा. की आपल्याकडे सौर पद्धती प्रमाणे आता जर बघितलं तर ऋतूच आहेत ते सायन राशींच्यावर अवलंबून आहेत. हा. म्हणजे सूर्य जर का सायन मीन राशीत जेव्हा प्रवेश करतो, हा. साधारण ढोबळमानाने ते 6 महिने म्हणजे 6 हा. भाग पाडलेले आहेत. आणि 18 फेब्रुवारीला सूर्य सायन मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. मग 20 एप्रिलला तो सायन वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा ग्रीष्म ऋतू. असं करता करता आपल्याला माहिती की 21 डिसेंबरला सायन मकर राशीत सूर्यप्रवेश करतो, मकर संक्रमण आपण म्हणतो, आणि तेव्हा शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो. म्हणजे असे जे वसंत ऋतूपासून शिशिर ऋतूपर्यंतचे हे जे ऋतू आहेत ते सायन पद्धतीवर म्हणजे सौर सगळे ऋतू आहेत. आणि आपलं पंचांग जे आहे ते तिथींवर म्हणजे सण उत्सव तिथींवर आहे. त्याचा मेळ म्हणजे चांद्र सौर पद्धतीचा मेळ घालून आपल्याकडे हे सण उत्सव साजरे केले जातात. आणि त्याचा हेतू फार चांगला आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, आपले ऋषी मुनी, संत महंत या सगळ्यांनी फार विचारपूर्वक या सणांची योजना केली. म्हणजे उदाहरणार्थ एक बघ आता की आपल्याकडे मकर संक्रांत आहे. आता ह्या मकर संक्रांतीचा कधी असतो तर साधारणपणे हेमंत ऋतू असतो, संपत आलेला, शिशिर सुरू होत असतो, झालेला नसतो पण होत असतो. तर अशा वेळेला थंडी असते. मग थंडीच्या दिवसात शरीराला स्निग्ध पदार्थ हवेत खायला, म्हणून मग आपण काय करतो, तीळ, गूळ, खोबरं, दाणे एकत्रित करतो आणि त्याचे तिळगुळाचे लाडू करतो आणि ते देतो एकमेकांना. म्हणजे ते गोड म्हणून द्यायचं आणि शरीराला चांगले असतात. म्हणजे अशा रीतीने आपल्याकडे सगळे सण जे आहेत ना, म्हणजे आहारावर फार लक्ष केंद्रित केलेलं आहे. कारण आहारामुळे शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. मग आता शरीराचं आरोग्य जितकं महत्वाचं तितकं मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग मनाचं आरोग्य कशामुळे चांगलं राहतं, मन आनंदित असेल तर. मग हे मन आनंदित केव्हा होतं तर सण उत्सव असतात. म्हणजे मनावर नेहमी काय होतं, ताणतणाव खूप आहेत. आत्ताच्या काळात ते पूर्वी पण होते पण कमी होते. म्हणजे मग स्पर्धा असते, त्या स्पर्धेत यश मिळालं की थोडा अहंकार होतो, स्पर्धेत अपयश आलं की शल्य टोचत राहतं, अपमान वाटतो, दुःख, वेदना, म्हणजे उदासीन्य येतं. मग हे सगळे जे विचार विकार असतात ना, याच्यासाठी यातून बाहेर पडायचं आणि मन पुन्हा आनंदित करायचं, तर हे सण उत्सव हे उत्तम औषध आहे खरं म्हणजे या सगळ्यावरचं. आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यासारखं मानसिक आरोग्य सगळं समतोल राहावं, आनंदी मन राहिलं की आपोआपच सगळ्या कार्याला आपल्याला उत्साह मिळतो. आणि आपल्याकडे आपण कोणताही सण एकटे नाही करत. बरोबर. म्हणजे घरात जरी आई वडील मुलगा एवढेच असले तरी ते आजी आजोबांना बोलवतील, काका काकूना, मावशा माम्या, शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, असे आपण सगळे सण, मग गणपती असू दे, नवरात्र असू दे, दिवाळी असू दे, कोणता का सण असे ना, पण आपण एकमेकांना बोलवतो आणि एकमेकांकडे जातो आणि सण साजरे करतो. कारण तो आनंद आपल्याला आनंद कसा वाटल्यामुळे खूप जास्त म्हणजे आणि खूप आनंदाने जगत असताना ना
पुढची सगळी कामं आपण एकाग्र मनाने करतो आणि त्याच्यात आपल्याला यश मिळतं, ते मुख्य. त्यामुळे यशस्वी जीवनाचा हा एक मंत्र आहे, मंत्र आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खरं म्हणजे किती छान सांगितलं. आनंद सुद्धा सगळ्यांनी वाटून घ्यावा. त्यासाठी आपण फक्त नातेवाईक यांना बोलवतो, शिवाय आपल्या मित्रमंडळीला सुद्धा बोलवतो. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होतो. आता थोडस महिन्यांची नावं, म्हणजे तुम्ही जे आता मराठी महिन्यांची तुम्ही अशी भराभर घेतली, आम्हाला मोबाईलवर शोधून गुगलला विचारून अजूनही मराठी महिन्यांची शोध घ्यावा लागतो. तर त्या महिन्यांची नावं कशी, म्हणजे ती एक उत्सुकता आहे. कारण या हेमंतच का, शिशिरच का, ते थोडं सांगा. आता ही महिन्यांची नावं जी आहेत ना, ही महिन्यांची नावं म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात असतो, तर समजा आता चित्रा नक्षत्रात चंद्र आहे, तर चित्रा नक्षत्रात असतो म्हणजे चित्रा नक्षत्र संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या प्रारंभी, थोडक्यात संध्याकाळी पूर्व क्षितिजावर ते उगवतं आणि सबंध रात्रभर ते आकाशातून म्हणजे दर्शन देत असतं आणि ते पहाटेला मावळतं. मग असं जे चित्रा नक्षत्र सबंध रात्रभर दर्शन देतं, तो जो काळ म्हणजे तो चैत्र महिना, म्हणजे चित्रा नक्षत्रावरून चैत्र. आता तसंच विशाखा नक्षत्र जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आकाशात पूर्वेला उगवलेलं दिसलं की आपल्या लक्षात येतं, अरे विशाखा नक्षत्र आहे, म्हणजे मग हा वैशाख महिना आहे. अशा आता श्रावण महिना असेल तर श्रवण नक्षत्र समोर दिसतं आपल्याला आकाशात, पूर्णपणे ते पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत जात असतं, म्हणजे गती ती सगळी असते. तर अशा रीतीने ही नावं 12 महिन्यानं दिली, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण अशी. त्यामुळे ही नावं आणि नक्षत्र म्हणजे नक्षत्रांची नावं पाठ असली आणि महिन्यांची नावं, हे मराठी महिने आपण म्हणतो, म्हणजे चांद्र महिने आहेत. आणि आपण जानेवारी फेब्रुवारी हे महिने म्हणतो, हे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे, म्हणजे जगामध्ये जे कॅलेंडर वापरलं जातं इंग्रजी कालगणनेप्रमाणे, तर त्या कालगणनेप्रमाणे ते असतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. आपल्या या हिंदू पंचांगाप्रमाणे आपण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असे करतो, त्याप्रमाणे आपले सण असतात. आणि हे चांद्र सौर पद्धतीचा मेळ असल्यामुळे ठराविक ऋतूमध्येच ठराविक सण येतात. पावसाळा आणि श्रावण महिना म्हणजे वर्षा ऋतू आणि श्रावण महिना एका वेळेला असतात ते, कारण ती म्हणजे त्याप्रमाणेच गणित करून तशा प्रकाराने ते पूर्वीपासून आलेलं आहे. हे खगोल गणित आहे खरं ते म्हणजे. नक्कीच खूप छान तुम्ही माहिती सांगताय. पण आपण गुढीपाडव्याविषयी बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला हा कार्यक्रम असाच सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, गुढीपाडव्याकडे त्याचं महत्व काय, तो कसा साजरा करावा याविषयी तुमच्याकडनं माहिती जाणून घेणारच आहोत. अगदी शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला हवी आहे, कारण त्यासाठी तुम्हाला आज आमंत्रित केलेलं आहे. पण तत्पूर्वी सणांचं जे आपण सगळे सणांविषयी आपण तुम्ही माहिती सांगितलीत, पण त्याचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व मला थोडंसं तत्पूर्वी सांगा. सणांच्या बाबतीत आपण बघितलं ना की धार्मिक पेक्षा सुद्धा आता बरेचसे सण हे सामाजिक, सांस्कृतिक अशा पद्धतीने साजरे केले जाते. म्हणजे नवरात्र म्हटलं तरी नवरात्रात धार्मिकतेपेक्षा सुद्धा सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व या सणाला मिळाले. दिवाळीला तर आहेच, बाकी सगळ्या सणांना आपण बघतोय की कर्मठपणा किंवा फार पूजा अर्चा, जपजाप्य याच्यापेक्षा सुद्धा
कलेला प्रोत्साहन बरंच मिळते. अच्छा. म्हणजे आता राखी पौर्णिमा म्हटलं की हा. राख्या तयार केल्या बरं, जातात, हा. त्यानंतर ग्रीटिंग्स करतात. हा. कलावंतांना केवढं काम काम मिळतं. मिळतं, हो. आणि अशी दुकानातनं ग्रीटिंग्स लावलेली आहेत, राख्या लावलेल्या आहेत, किती हा. सामाजिक म्हणजे सुंदर एवढा वाटतं. आनंद बघायला डोळ्यानं किती आनंद होत हो. असतो. बाजारपेठा बाजारपेठा सगळं सजलेल्या लखलखत असतात. असतं. म्हणजे नवरात्र आलं की हा. नवरात्रात सुद्धा हा. तोरणं हवीत. हम्म. त्यानंतर कलश घेऊन बघा त्या हो. हे असतात. याला गरजू स्त्रिया, हा हो. म्हणजे जे काही भोंडला गरबा हे हो. असतात तर ते कलश रंगवलेले असतात. वा. म्हणजे इतक्या चांगल्या रीतीने हा. अशी आपल्याकडे सगळी आर्थिक म्हणजे कलावंतांना वाव मिळतो. वाव मिळतो. गाण्याचे कार्यक्रम असतात, हा. नृत्याचे असतात, असतात, हो. अभिवाचनाचे असतात, नाटकं म्हणजे कितीतरी प्रकारांनी आपल्याकडे सणांच्या समृद्ध होतो. समृद्ध होतो सगळ्या. म्हणजे कलांना वाव मिळतो म्हणून कलावंत खुश असतात. हा. रेसिपीज वेगवेगळ्या करून, हो. कारण हा उद्योग सुद्धा फार मोठा आहे. हो. म्हणजे लघु उद्योग म्हणा पाहिजे बरोबर, तरी, हो. पण स्त्रिया पुरुषांना हेही काम मिळतं. आणि बरोबर. लोकांना काय होतं, कामधंद्यामुळे घरी सगळं करणं शक्य शक्य होत नसतं नाही. आणि एकत्र येत तर असतात, हा. तर त्यांना वाव मिळतो. बरं. आणि दागिने हो. म्हणजे सोन्याचे दागिने, तसे नकली दागिने, हा. कपडे, बरं. विविध प्रकारचे कपडे, म्हणजे सगळ्या प्रकारांनी आपल्याकडे हा. आर्थिक उलाढाल सणांच्या निमित्ताने खूप होते. आणि त्यामुळे लोकांना एक तो सण म्हटला ना हा. की जो उत्साह येतो. वा. आणि बऱ्याच ठिकाणी सणांच्या निमित्ताने पगारामध्ये सुद्धा ते दिवाळीला बोनस बोनस देतात. देतात. म्हणजे तर कामगारांपासून सगळे खुश अगदी असतात. खुश असतात. हम्म. तर हे सण हे असा आनंद निर्माण करतात. आणि मग आपल्या सणांच्या मध्ये हा. पहिली सुरुवात होते चैत्र महिन्याला. बरोबर. आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा, हा. त्याला आपण नववर्ष दिन म्हणतो, बरोबर. त्याला वर्ष प्रतिपदा म्हणतो, हा. त्याला गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणतो. म्हणतो. हा. अशी वेगवेगळी नावं आहेत. हम्म. पण असा हा सण आणि तो खूप काही आनंद आपल्याकडे घेऊन आलेला आहे. वा. आज 19 मार्च हम्म. म्हणजे आज खरं म्हणजे असं लोकांना वाटेल की आज अमावस्येला काय गुढीपाडवा करतात, पण तसं नाहीये. हा. आता अमावस्येला आपल्याकडे पण लक्ष्मीपूजन पण हो, करतो. पण आज कसं आहे आपल्याकडे हा. वर्ष प्रतिपदा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदाला आपण गुढीची पूजा करत असतो. हम्म. पंचांगात काय माहितीये का, काही नियम हे हा. आहेत आणि त्या नियमाप्रमाणेच ती पंचांग केली जात असतात. हा, आपल्याकडे पंचांगात जी तिथी लिहिली जाते हा. ही सूर्योदयाला जी तिथी असते हम्म. ती तिथी लिहिलेली असते. अच्छा. आता आज 19 मार्चला खरं काय आहे हा. तर सूर्योदय झालाय 6:45 हा. आहे. आणि अमावस्या संपते 6:53 बरं. म्हणजे पंचांगात काय लिहिलेलं आहे हम्म. तर 6:45 सूर्योदयाला हम्म. अमावस्या आहे, फाल्गुन अमावस्या ती लिहिली गेली. बरोबर. पण 6:53 वर्ष प्रतिपदा म्हणजे प्रतिपदा सुरू झालेली आहे. हा. आणि त्यामुळे हम्म. आपण 6:53 नंतर हम्म. वर्ष प्रतिपदा म्हणा किंवा गुढीची पूजा आपण करू शकतो. हा. आता ही जी आहे ना प्रतिपदा यावर्षी हम्म. ती क्षयतिथी आहे. ही क्षयतिथी म्हणजे काय हा. तर ज्या वेळेला एक तिथी हा. दोनही सूर्योदयाना स्पर्श करीत नाही अच्छा. ती क्षयतिथी. आता बघा 19 तारखेला 6:53 अमावस्या संपते, हा. सूर्योदय 6:45 हा. म्हणजे प्रतिपदा सूर्योदयानंतर सुरू होते. हम्म. आणि 20 तारखेला पहाटे 4:52 प्रतिपदा हम्म. चैत्र शुक्ल प्रतिपदा संपते आहे, हम्म. संपणार आहे. आणि सूर्योदय 6:42 हम्म. म्हणजे प्रतिपदा ही 19 तारखेच्या सूर्योदयाला पण नाही आहे आणि 20 तारखेच्या सूर्योदयाला पण नाही. म्हणून ती काय आहे, कोणत्याच सूर्योदयाला ती स्पर्श करीत नाही, हम्म. म्हणून तिला क्षयतिथी. क्षयतिथी. हेच जर एक तिथी आजच्या सूर्योदयाला पण आहे आणि उद्याच्या सूर्योदयाला पण आहे, मग ती तिथी वृद्धी म्हणतात. मग हा. त्या तिथीला वृद्धी झालेली तिथी असं म्हणतात. तर आता या वर्षी आपल्याकडे हा 19 मार्च 2026 हा आपल्याकडे नववर्ष दिन आहे. हम्म. आणि पराभव नाम संवत्सर आता सुरू झालाय. अच्छा. आणि शालिवाहन शक 1948 हम्म. आणि युगाब्द आहे 5128 हा बापरे. प्रारंभ आहे. आता पराभव नाम संवत्सर, संवत्सर हे 60 आहेत, 60. क्रमाक्रमाने येत असतात. हा. मग पराभव नाव का, आपल्याला पराभव करायचा आहे दुष्टांचा, वा. आपल्याला
अमंगलाचा, अपावित्र्याचा, अनिती. असत्याचा, हा. मगाशी तू सुरुवातीला हा. सांगितलंस की असत्यातून सत्याकडे जायचंय, जायचंय. तर आपल्याला असत्याचा पराभव, म्हणजे अशा तऱ्हेने हे नावं सुद्धा ना इतकी सार्थ नावं दिलेली आहेत. हा. त्यामुळे या वर्षीला आपल्याला जेवढं दुष्टत्व कुठे दिसलं तर ते हाणून पाडायला पाहिजे. हा. जिथे जिथे असत्य लोक वागतायत, जे अमंगल आहे, अपवित्र आहे, अन्यायकारक आहे, ते सगळं आपण त्याचा पराभव करायचा, ते नाहीच करायचे. म्हणून ते पराभव नाम संवत्सर, अहंकाराचा देखील हा, अहंकाराचा आपण, बरोबर आहे, त्याचाही पराभव व्हायला पाहिजे, विनम्रता यायला पाहिजे. आणि शालिवाहन शक हा 1948 आता सुरू होत आहे. हा शालिवाहन हा राजा खरा लहानपणापासूनच तो खूपच चतुर, हुशार आणि पराक्रमी होता. तर त्या काळामध्ये शकांचं राज्य होतं. आपल्याकडे जवळजवळ 1200-1300 वर्षांपेक्षा शक आले, हुण आले, डच आले, पोर्तुगीज आले, मुस्लिम आले, नंतर इंग्रज आले, म्हणजे असा सगळा पारतंत्र्यात भारत होता. तर शकांचं जे राज्य, त्या पैठणला विशेषतः इतकं अन्यायकारक, लोकांना फार जाच सहन करावा लागत होता, जुलमी राजवट्टी. त्यामुळे ती उलथून टाकावी असं त्याला वाटायचं. म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये एक जागृतता निर्माण केली आणि सगळे लोक एकत्र झाले आणि शकांचा पराभव केला. आणि तो शकांचा पराभव जो केला तो दिवस होता, तो चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता. म्हणून आग्रह होता लोकांचा की आता यांनी त्यांचा पराभव केलाय, तर आता नवीन आपण काहीतरी सुरू करायला पाहिजे. म्हणून शालिवाहन नावाच्या राजाकडून तो सुरू झाला. म्हणजे शालिवाहन हे नाव मिळालं. आणि शालिवाहन मनाने किती उदार, की शकांचा पराभव केलाय तर त्यांचंही नाव त्यांनी दिलं, म्हणून तो शालिवाहन शक. किती भारतीय म्हणजे उदार या मनाचं दिसतं ना याच्यातून, मनाचा मोठेपणा. त्यामुळे शालिवाहन शक आणि कलियुग आपल्या युगाब्द हा जो आहे तो 5128चा प्रारंभ या दिवशी आता होतो आहे. तर असं हा नववर्ष दिन. आणि वर्ष प्रतिपदेच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच काही कथा आहेत. म्हणजे तर आपण एक आणखी म्हणजे बऱ्याच एक ब्रह्मदेवानी जी जगाची निर्मिती, विश्वाची निर्मिती केली, तो दिवस जो होता तो सुद्धा नंतर जो बघितला गेला तर तो वर्ष प्रतिपदा म्हणजे वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता. आणि म्हणून या दिवशी सुद्धा वाढदिवस हा संबंध विश्वाचा वाढदिवस आहे, खरा वाढदिवसाचा दिवस आहे म्हणजे. आणि रावणाने जे आपल्या रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि त्यानंतर अयोध्येकडे यायला निघाला. आणि अयोध्येकडे जो आला तो आता अयोध्येत येणार वनवास संपवून आणि पुन्हा रावणाचा वध करून. तर तो आला, तो मुळी जो अयोध्येत आला तो चैत्र शुक्ल प्रतिपदेला तो आला. आणि मग भरत आणि शत्रुघ्न दोघांनी तो येणार ही बातमी कळल्यानंतर सबंध अयोध्या शहर अगदी स्वच्छ धुवून रांगोळ्या काढल्या, तोरणं बांधली, फुलांनी माळांनी सजवलं. म्हणजे सगळा इतका आनंदी आनंद आणि गुढ्या उभारल्या. आणि त्या आहेच अनुभवतोय. आणि गुढ्या उभारल्या. आणि त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारणं परंपरा निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणून तर आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण म्हणून तोरण बांधतो दारावर, त्यानंतर रांगोळी काढतो, फुलांनी माळांनी सगळं सजवत असतो. म्हणजे इतक्या तऱ्हेने आपल्याकडे तो आनंद वर्षाचा सुरुवात म्हणून हा असतो. आता थोडं त्याला आधुनिक रूप प्राप्त झालंय. आता आपण मिरवणुका काढतो, ढोल ताशांच्या मिरवणुका होतात. त्या आता आहेच. म्हणजे शोभायात्रा आपल्याकडे गेले जवळजवळ 20-25 वर्ष ही परंपरा आहे. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं ना की आपण भारतीय माणसं अशी उत्सवप्रिय आणि एकटे दुकटे आपण सण नाही करत, आपण सगळ्यांना एकत्रित करून करतो. आणि शोभायात्रेचं तर वैशिष्ट्य असं आहे की तिथे पक्षभेद नाही, तिथे
जातीभेद नाही, नाही. तिथे उच्च नीच नाही, तिथे बरोबर. श्रीमंत गरीब नाही, नाही. सगळे लोक त्या त्या शहरातले एकत्र येतात आणि अगदी लहान मुलांपासून- लहान मुलांपासून हो. आणि म्हणजे ज्येष्ठांपर्यंत. हो, वैज्ञानिक असतात, त्याच्यात साहित्यिक असतात, कलावंत असतात, पर्यावरण तज्ज्ञ असतात, हा. म्हणजे कोण नाही, व्यापारी असतात, उद्योजक सगळे एकत्रित अशा येतात. तऱ्हेने हा. आणि इतका उत्साहाने शोभायात्रा हो, चालत सामील असतात होत्या. सगळ्या. आणि विविध प्रकारांनी तिथे पण कलांचं प्रदर्शन, हा. म्हणजे जिम्नॅस्टिक्स खेळणारी मुलं असतील हा. तर त्यांचे काही असतात, बरोबर. कोणी डान्स म्हणजे डान्स हो, करणारे नृत्य असतील करणारे. तर नृत्य करणाऱ्यांची नृत्य असतात, हा. काही गाणी गात गाणी असतात, गातात. आणि काही ऐतिहासिक जी ऐतिहासिक वारसा आहे, तो अगदी सुद्धा दर्शवला जातो. ऐतिहासिक काही प्रदर्शन म्हणून देखावे. देखावे असे असतात. म्हणजे सगळं शहर हा. हे असं आनंदाने उत्साहाने भरून राहिलेलं असतं. हा. असा हा आपल्याकडे शोभायात्रा आपल्याकडे होत असते. 3:30 मुहूर्तातला एक असं याला म्हटलं जातं, हो. तर त्याविषयी ते थोडं आपल्याकडे साधारणपणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हा. गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे. हा. नंतर दुसरा म्हणजे दसरा. दसरा एक आहे, हा. बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा. आणि अक्षय तृतीया. अक्षय तृतीया. तर काही जण म्हणतात बलिप्रतिपदा अर्धा, अर्धा. काही जण म्हणतात अक्षय तृतीया अर्धा, अर्धा. पण एकूण असं हा. 3.5 असं म्हटलं जातं. बरं. तर हे म्हणजे शुभ असे असेल, दिवस, हा. म्हणजे या दिवशीला काही कोणाला काही बघायला नको. म्हणजे या दिवशी कोणाला ग्रह प्रवेश करायचा असेल, हा. कोणाला कार्यालयाची सुरुवात असते, बरोबर. कोणाला उद्योगाची सुरुवात असते, कोणाला पुस्तकं प्रकाशन करायची वा. असतात, कोणाला काही घराबाहेर प्रस्थान ठेवायचं हा, असतं. हा. म्हणजे विविध प्रकारांनी आपल्या कार्याची सुरुवात हा. शुभ अशा दिवशी करावी, हा, हा. अशी एक आपल्याकडे पद्धती आहे की त्यामुळे पुढे यश मिळतं. हा. त्याच्या मागचा हेतू तो असतो की बरं. यश मिळतं, यशदायी निर्विघ्नपणे ते होत असतं. हा. आणि त्यामुळे 3:30 मुहूर्तातला हा एक हा. असं आपल्याकडे म्हणून म्हटलं जातं. आणि गुढीपाडव्याला आपल्याला बघतो आपण हा. की किती ठिकाणी नव्या इमारती असतात, हा. त्याच्यात गृहप्रवेश झालेले भूमिपूजन, असतात, हो, बरं. भूमिपूजन, काही ठिकाणी तर भूमिपूजन करून इमारत बांधायला बांधतात. सुरुवात म्हणजे निदान त्या दिवशीला हा, महत्त्व असतं. महत्त्व. हा. बरं. आणि अनेक तऱ्हेनी कार्य चालतात. हा. त्यामुळे हा एक शुभ आणि असा आपला दिवस. महिला वर्ग सोनं जाणं त्यात हो, ते तर आहेच. किती आपली म्हणजे हौस खूप पूर्ण आपली करून हौस, घेतो. दागदागिन्यांची, कपडा बरं, लत्ता, कपड्याचं. सगळ्याची हौस भागत असते. आपल्याकडे आणखी ना एक आहे की गुढी उभारतो. हा. ह्या गुढी उभारण्याची जी परंपरा आहे ना, तर एक त्याच्या मागे कथा अशी सांगितली जाते हा. की वसू नावाचा एक राजा होता आणि तो केवळ आणि केवळ तपश्चर्या करण्यासाठी अच्छा. म्हणून वनात गेलेला होता. बरं. आणि तो तिथे गेल्यावर इतका एकाग्रपणे त्याचं ते काम चालू होतं, म्हणजे तर इंद्रादिदेव सगळ्यांनी ते बघितलं हा. की अरे हा एवढा इथे येऊन हा. एकटा राहतोय आणि पुन्हा एक राजा म्हणजे राजघराण्यातला किंवा राजपुत्र, अच्छा. आणि तो इतकं चांगल्या रीतीने करतोय, तर आता आपल्या ह्या भागाला कोणी नियंता नाहीये. हा. तर ते सगळेजण त्याला विनंती करतात की आजपर्यंत तुझी ही सगळी तपश्चर्या आम्ही बघितली, हा. तू आता या भागाचा तू राजा हो, वा. की तू नियंता हो, प्रशासक हो. तर त्याला आग्रह केल्यामुळे तो तयार होतो. आणि मग इंद्र त्याला सांगतो की ही वैजयंती माळ तुला मी देतोय, वा. ती वैजयंती माळ तू घातलीस की हा. जरी युद्ध करावं लागलं हा. तरी त्या युद्धात तुला एक जखम सुद्धा होणार नाही, तू वा. पराभूत तर नाहीच होणार, पण तुला जखम सुद्धा होणार नाही. त्यामुळे ती वैजयंती माळ देतात. हा. त्यानंतर त्याला आणखी एक वेळूची काठी इंद्र देतो. बरं. तर वेळूची काठी कशाला, हा. तर सगळ्या सज्जनांचं रक्षण तू करायचंयस, वा. आणि तुझ्या हातात ही वेळूची काठी असली की सज्जनांचं रक्षण तू करू शकशील. हा. आणि म्हणून तो वसू राजा, त्यानंतर राज्यपद त्याला दिलं जातं, त्याचंही राज्य आहेच. बरं. आणि मग तो राजा झाल्यावर हा. त्याच्या हातामध्ये ती वेळूची काठी आहेच, तर तो आपल्या न्यायनिवाडा. नाही तो ते काय करतो, त्या वेळूच्या काठीला जरतारी वस्त्र हा. बांधतो. अच्छा. त्यानंतर त्याला माळा घालतो, बरं. आंब्याचे टहाळे लावतो, हा. आणि अशी फुलांनी अलंकारांनी सजवून हा. तो ह्याच्या बाहेर उभी करून ठेवतो. हा. आणि त्याची पूजा अर्चा त्या दिवशी तो करतो. आणि तो दिवस जो असतो हा. तो वर्ष प्रतिपदेचा
शुक्ल म्हणजे चैत्र शुक्ल चैत्र शुक्ल प्रतिपदेचा प्रतिपदेचा. आणि संबंध त्याला यश मिळत जातं. हा. त्यामुळे तेव्हापासून हा. आपल्याकडे वेळूची काठी म्हणजे बांबूची बांबूची, काठी आणि मग त्याला ब्रह्मध्वज असं वा. म्हणतात. हा. आणि तो ब्रह्मध्वज हा. उभारायचा. आता तो उभारायचा म्हणजे ज्या ठिकाणी तो उभारायचा असतो तिथली जागा आधी स्वच्छ करायची, सारवायची, रांगोळी काढायची. बरं. मग ते उभं करताना हा. त्या वेळूच्या काठीला म्हणजे थोडक्यात त्या बांबूला, त्या हा. ब्रह्मध्वजाला एक धातूचा कलश हो. उपडा बांधतात. हम्म. मग तो पितळेचा असू दे, चांदीचा असू दे, तांब्याचा, सोन्याचा, सोन्याचा. आपल्या ऐपतीप्रमाणे तो बरं, बांधावा. हा. तो उपडा बांधायचा. हा. त्याला एक भरजरी वस्त्र रंगीत ते बांधायचं. त्याच्यावर आंब्याचे टाहळे, हो. त्यानंतर माळा, फुलांच्या माळा हा. आणि एक आपल्याकडे पद्धत आहे, गोड काही गोड असेल तर ते हा. यशदायी, बत्तासे, हा हा. बरं. तोंड गोड व्हावं असं म्हणतो ना, हा. तर त्याच्यासाठी बत्ताशांची माळ. वा. आणि असं ते सगळं ते सजवायची. हा. आणि तो ब्रह्मध्वज म्हणून तो उभारायचा. आणि तो उभारल्यानंतर खाली ज्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढून ठेवले तिथे मग हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा सगळं व्हायचं. हा. आणि ती खरी म्हणजे गुढीची पूजा. अच्छा. आणि मग त्या ब्रह्मध्वजाला हा. एक प्रार्थना केली जाते. बरं. ब्रह्मध्वज हा. नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलम कुरु. वा. अशी ही प्रार्थना की हे ब्रह्मध्वजा तुला हा. आमचा नमस्कार आहे. नमस्कार. आणि तू कसा आहेस तर फल देणारा आहेस, सर्वांचं अभिष्ट चांगलं करणारा आहेस. तेव्हा माझ्या या वर्षी हा. माझ्या घरी तू नेहमी राहा आणि माझं सगळं मंगल कर. हा. म्हणजे माझ्या घरामध्ये सगळं मांगल्य पावित्र्य वा. नांदू दे अशी त्या ब्रह्मध्वजाला प्रार्थना आपण केली प्रार्थना जात असते. करतो. तर हा जी गुढीची पूजा आपल्याकडे केली जाते, हा. ही गुढी आपल्याकडे उभारतात. आणि फार मोठं त्याच्यात धार्मिक कार्य असं नव्हे, बरं. पण एक विजयाचं प्रतीक प्रतीक आहे. आहे. विजयाचं प्रतीक उंच, आपला झेंडा सुद्धा उंच उंच उभारतो. तसंच हा आहे की एक. आणि भरजरी वस्त्र कशासाठी तर हा. समृद्धी संपन्नतेचं संपन्न, लक्षण. हा. त्यामुळे हे सगळं आपल्याकडे प्रतिकात्मकता आहे त्याच्यामध्ये. बरं. पण अशा तऱ्हेने गुढीची ही पूजा पूजा आपण आणि करतो. रांगोळीचं महत्व जास्त हो. आहे. त्याच रांगोळी विषयी काढते. मला तुम्हाला विचारायचंय, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मेधाताई सोमण यांच्याकडनं अधिकाधिक माहिती, शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया आजच्या गुढीपाडव्या विशेष भागात. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आणि आज आपण गुढीपाडवा विशेष भागात मेधाताई सोमण याला आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आपण गुढीविषयी तुम्ही सांगितलं, गुढी कशी उभारावी याविषयी सांगितलं, गुढीचं महत्व काय आहे आणि आपल्या धर्माचं रक्षण या निमित्तानं, सगळ्या सणांच्या निमित्तानं होतं. आणि एक भारतीय संस्कृती देश विदेशात किती महत्वपूर्ण आहे आणि त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून भारताकडे आपण पाहतो. तर त्या दृष्टीने आपण आता रांगोळ्यांबद्दल देखील तुम्ही सांगितलं. महिला वर्ग सगळा छान सुंदर सुबक, आणि महिला वर्ग कशाला हल्ली तरुण पुरुष वर्ग सुद्धा सुंदर सुद्धा आपल्या वारीला म्हणा किंवा सगळ्या सणांना छान रांगोळ्या काढतात. आता चैत्रांगण म्हणून एक विशेष अशी रांगोळी असते, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपल्याकडे रांगोळी काढण्याची एक का प्रथा आहे, हा. तर रांगोळी ही अमंगलाचा नाश करते. हा. ज्याच्या दारामध्ये रांगोळी असते हा. त्या घरामध्ये पवित्र नांदतं, प्रसन्नता अच्छा. नांदते. बरं. आणि म्हणून पूर्वीपासून अंगणामध्ये रांगोळी काढण्याची प्रथा निर्माण झाली. हा. आणि विशेषतः चैत्र महिन्यात रोज सकाळी सडा घालायचा, तिथला भाग सारवायचा आणि मग सारवलेल्या स्वच्छ भागावर हा. पांढऱ्या शुभ्र रांगोळीने वा. रांगोळी काढायची. हा. तर त्याच्यात आपल्याकडे चैत्रांगण म्हणजे चैत्र महिन्यात काढलेली, हा. अंगणामध्ये काढलेली ती. अच्छा. आणि ती साधारण 35 ते 40 साधारण किंवा त्याहीपेक्षा थोडे कमी जास्त असतील, पण ही सगळी प्रतिकात्मक आहे. हा. म्हणजे आपल्याकडे चंद्र, हा. सूर्य या देवता म्हणून मानतात, गणपती, हा. देवी, बरं. त्यानंतर कमळ, हे त्रिशूळ, नंदादीप, हा, नंदादीप. नंदादीप, हा. त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये
अशा हाताला एकमेकीनं धरलेल्या अशा 4 ते 5 मुली दाखवलेत आणि त्या पण काढल्या जातात. म्हणजे संघटनेचं महत्व एकत्रितरित्या कुठेही काम करताना कसं करायचं असतं ते म्हणजे हे सगळं प्रतिकात्मक आहे. आणि अशी सगळी म्हणजे समय्य आहे, निरंजन किंवा अशी ही नंदादीप कशासाठी, उज्ज्वल असा प्रकाश सगळीकडे यावा, अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हावा. कमळ हे सुद्धा तसंच आहे, निर्मलतेचं पवित्र्याचं प्रतीक आहे. लक्ष्मी पण आहे, म्हणजे तर सरस्वती, म्हणजे हे सगळे चैत्रांगण मध्ये ज्याला ज्याला आपण देवत्व देतोय किंवा देवत्वाचा वास ज्या ठिकाणी आहे, निवास आहे, अशी सगळी प्रतिकात्मकता त्या रांगोळीमध्ये आपल्याला दिसतात. ती प्रतीक म्हणजे ती पावित्र्याची, मांगल्याची, पूजनीय अशी ती प्रतीक आहेत. आणि त्याला महत्व म्हणजे पूर्वीच्या काळी वेळ असायचा आणि त्यामुळे तरुण मुली, स्त्रिया काढत असत. आता काय होतंय, आता एखादा कागद आणतात, त्या कागदावर ते सगळं कोरलेलं असलं तर तो कागद जमिनीवर ठेवायचा आणि रांगोळी पसरायची की ती रांगोळी येते. किंवा चिकटवणं, म्हणजे जशी जिवंतिका पूजन असलं की ती जिवंतिकेची देवीची ही कागद चिकटवतात किंवा फ्रेम करून ठेवतात, तशी आता ही पद्धत. पण ठीक आहे ना, काम जर करायचंय, एखाद्याला व्यवसाय करायचे, नोकरी करायची, तर अशा तऱ्हेने थोड्या काही तडजोड करून पण परंपरा सांभाळतात ना, हे महत्वाचं ते आहे की आपली संस्कृतीची जपणूक करतात नवीन सुद्धा तरुण मुलं मुली, हे महत्वाचं आहे. तर हे चैत्रांगण खूप महत्वाचं. आणि मला आणखी एक तुला सांगायचंय की चैत्र गौर, आपल्याकडे गौरीचं महत्व म्हणजे आदिशक्ती ही महत्वाची आहे. म्हणजे शिव आणि शक्तीने ह्या ब्रह्मा म्हणजे ह्या विश्वाची निर्मिती जी झालेली आहे ती शिवशक्तीच्या मिलनातून झालेली आहे. आणि त्यामुळे ही आदिशक्ती म्हणजे पार्वती देवी, आणि ह्या आदिशक्तीलाच आपण दुर्गा म्हणतो. आणि ही दुर्गेची मग महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ही तिची रूप म्हणजे सत्वगुण रज या गुणांच्या प्रमाणे. मग ही जी गौर, ती गौर म्हणतो आपण चैत्र गौर, ही चैत्र गौर सुद्धा आदिशक्तीच आहे, आदिशक्तीच ते रूप आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात 3ऱ्या दिवसापासून आपण ह्या चैत्र गौरीचं नवरात्र सुरू करतात आणि अक्षय तृतीयेपर्यंत देवीची पूजा अनेक घरामधून चालू असते. काही ठिकाणी नवरात्र 9 दिवसाचं म्हणून करतात आणि सांगता करतात. पण हे नवरात्र म्हटल्यानंतर स्त्रियांचा सन्मान, आता गौर म्हटल्यानंतर आदिशक्तीची पूजा, मग तिने निर्मिती केली, सृजन आहे तिच्याकडे म्हणून ती आदिशक्ती, आदिमाया. तशी स्त्री ही सुद्धा तिच्याकडे सुद्धा सृजनशक्ती आहे. मग तिचा सन्मान, मग काय तिला पूजा असं नव्हे, पण तिला हळदी कुंकू आणि करून तिची ओटी भरणं. आणि आता हरभरे म्हणून ओल्या हरभऱ्यांनी ओटी भरणं, हळद कुंकू, आता आंब्याचा सीझन म्हणून पन्ह, म्हणजे सगळा आहार सुद्धा ऋतूप्रमाणे कसा आहे. तर आंबे डाळ, पन्ह आणि खोबऱ्याची म्हणजे खिरापत, हे सगळं हळदी कुंकवाला दिलं जातं. आणि स्त्रीची ओटी भरणं आणि मग तिला नमस्कार करून तिचं म्हणजे ती सांगता त्यावर ही केली जात असते. तर अशा रीतीने हळदी कुंकू समारंभ हे जसे आदिशक्तीचे पूजन, स्त्रीचा सन्मान, तसं एकत्र माणसं येत असतात. आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने एकत्र आली की आपोआप संघटन होतं, आपोआप मैत्री वाढते, सुखदुःखाचे जे काही असतं ते आपण एकमेकांना बोलून मोकळे होतो. आणि वेळेला आपल्या एकमेकांच्या मदतीला येत असतात. मग संकट असू दे किंवा आनंदाचे प्रसंग सगळंच एकत्र येतात. हा जो आनंद आपल्याकडे आहे ना, हा प्रत्येक सणाच्या निमित्ताने आपण घेत असतो, त्याच्यामुळे जीवन आनंदित होत असतं. आता या आनंदाच्या प्रसंगात सुद्धा कडुलिंबाचं सेवन हे प्रत्येक गुढीपाडव्याच्या दिवशी करावं असं आपल्या शास्त्रात सांगितलंय. कारण कडुलिंब हा विविध प्रकारच्या रोगांच्यावर उपयुक्त आहे. आणि मग म्हणून त्या दिवशी
गोडधोडाचे पदार्थ असतात, हो. पण तरी सुद्धा सकाळी गुढीची पूजा झाल्यानंतर हा. कडुलिंब मग नुसती पानं खायच्या ऐवजी हा. मग त्याच्यात जिरं, हिंग, मीठ, सैंधव काय म्हणजे हा. आणखी काही त्याच्यात पदार्थ घालून अशी ती जरा थोडीशी चवदार करतात आणि मग तो कडुलिंबाची ती चटणी म्हणा किंवा ते काय जे चूर्ण केलेलं असेल ते प्रत्येकाला मुद्दाम देतात आठवणीने. खरं म्हणजे 12 महिने ते खायला पाहिजे. कडुलिंब जर का थोडा जर रोज खाल्ला तर सगळे विकार नाहीसे होते. पण आपल्याकडे निदान प्रतिकात्मकता जी आहे ना की त्या दिवशी सुरुवात करा आणि असेल त्याप्रमाणे कडुलिंबाचा उपयोग औषध म्हणून करावा, हे खरं म्हणजे त्याच्यातलं शास्त्र आहे. तर असा कडुलिंब हाही आपल्याकडे या दिवशी अगदी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर कडुलिंबाचा हा सगळ्यांना प्रसाद म्हणून दिला जात असतो. श्रीखंड पुरी खातोच त्यामुळे त्याच्याबरोबर थोडंसं कडुलिंब अगदी आणि सकाळीच लगेच देत असतात. म्हणजे आता त्या गुढीपाडव्यानंतर ओघाने रामनवमी येते, हा मोठा उत्सव आपण जल्लोषात साजरा करतो. तर रामनवमीचं थोडंसं तुम्ही सांगा, मग आपण सांगत आहोत. आपल्याकडे प्रभू रामचंद्रांना आणि भगवान कृष्णांना या दोनही दैवत खरं म्हणजे 6-7 हजार वर्षापूर्वी श्रीरामांचा जन्म आणि त्याच्यानंतर भगवान कृष्णांचा जन्म. पण ही दोनही जे आहेत ते अलौकिक अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी समाजासाठी फार मोठं योगदान त्यांचं आहे. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत तर असं आहे की त्या काळातला आतंकवाद मोडून काढणं, निपटून काढण्याचं फार मोठं काम श्रीरामानी केलेलं आहे. आणि त्या काळात भारतामध्ये अशी राक्षसांची कुळच्या कुळं सामान्य लोकांना त्रास देत होती आणि अशा काळामध्ये त्यांचा बिमोड करणं आणि हे काम त्यांना शस्त्रास्त्र शिक्षण विश्वामित्रांनी दिलेलं आहे. म्हणजे त्यांना वेद उपनिषदांचं शिक्षण वसिष्ठ मुनींच्याकडून मिळालं. ते त्यांचं म्हणजे जे नियमितपणे मुलं 12 वर्ष शिकत होती त्याप्रमाणे ते सगळे राजपुत्र शिकले. पण जाणीवपूर्वक विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना अरण्यात नेऊन त्यांना ते शिक्षण दिलेलं आणि राक्षसांचा निपात कसा करायचा ते बरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र देऊन त्यांना शिकवलं होतं. आणि म्हणून ते अगदी म्हणजे त्राटिकेचा वध असेल, शूर्पणखेला काही नाक कापणं म्हणा किंवा अशा तऱ्हेने तिला विद्रूप करणं, दूषण आणि तो मारीच राक्षस आणि असे कितीतरी राक्षसांचे वध त्यांनी केलेले आहेत. तर अशा तऱ्हेने ज्या रामानी त्या काळामधला आतंकवाद नाहीसा करण्यासाठी म्हणून स्वतः त्यांनी प्रयत्न केलेच, पण त्यांच्याबरोबर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि त्यांची सगळ्यांची मुलं त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे असा आतंकवाद होता आणि सामान्यांना त्रास होत होता त्या त्या ठिकाणी तो नष्ट केलेला आहे. तर हे त्यांचं फार मोठं काम आहे. आज आपल्याला असं वाटतं की रामनवमी साजरी करायची, मग रामजन्म केला जातो, पाळणा बांधायचा आणि रामाचे काही अभंग ओव्या म्हणायच्या, पाळणे म्हणायचे. पण रामनवमी इतक्याच तऱ्हेने साजरी होते. त्याच्यापेक्षा सुद्धा रामाचे गुण जे आहेत ना, हे गुण हे आपल्यामध्ये यायला पाहिजे आहेत. एक तर इतका पराक्रम आणि तरीही विनम्रता, आज्ञाधारकपणा म्हणजे पित्राज्ञा मानणारे, मातेची आज्ञा पाळणारे, त्यानंतर भावासाठी म्हणजे बंधुप्रेम, मित्रप्रेम म्हणजे काय नाही सगळं काही आणि एवढा असून सदाचार, नीतिमत्ता केवढी आहे, एक पत्नी व्रत म्हणजे इतक्या तऱ्हेने आणि लोकांच्यासाठी सगळं केलं. दुष्टांचा विनाश करण्यासाठीच तो जन्म. आणि म्हणून अशा तऱ्हेने रामनवमी किंवा आपण कृष्णाष्टमी सुद्धा जी साजरी करतो ती त्यासाठी करत असतो. तर ह्या रामनवमीला चैत्र शुक्ल नवमीला माध्यान्नी श्रीरामांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून दरवेळेला आपणला रामजन्म जो करतो आपण तो रामजन्म नवमीला करतो आणि माध्यान्नी केला जात असतो. आता यावर्षी पुन्हा काय आहे, 26 मार्च सकाळी 11:48 अष्टमी आहे. आता
माध्यान्ह काल जो असतो हा. आपल्या दिनमानाचे 5 भाग करतात हा. आणि ते 5 भाग म्हणजे प्रातःकाल, प्रातःकाल, संगमकाल, माध्यान्ह काल, अपराह्न काल हा. आणि सायाह्न काल. सायंकाळ. आता त्याच्यात माध्यान्ह काल किती ते किती असतो तर 11, 11:30 पासून ते तो दुपारी 1:30. हा हा. म्हणजे 1:57 म्हणजे जवळजवळ बरं, 2 वाजेपर्यंत म्हणा. आता या 26 मार्चला 11:48 पर्यंत जरी अष्टमी असली तरी माध्यान्ह काळ जो आहे तो 11:31 ते 1:57 पर्यंत असल्यामुळे तेव्हा नवमी आहे. आणि म्हणून बरं दुसऱ्या दिवशी नवमी आधीच सकाळी संपते हो, आहे. बरं. म्हणजे मग कधी करायचं तर 26 मार्चला माध्यान्हकाली ही नवमी म्हणजे रामनवमी आपण ह्या वर्षी साजरी करायची आहे. आणि रामजन्म आपण म्हणजे तो साजरा करणारच, पण त्याही पेक्षा प्रभू रामचंद्रांचे जे गुण आहेत ना हा. ते गुण आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपली नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला प्रभू रामचंद्रांनी समाजासाठी केवढं मोठं काम केलेलं आहे. आणि जी व्यक्ती एक माणूस म्हणून जन्माला येते पण 5-7 हजार वर्ष होऊन सुद्धा हो. जिला आपण देवत्व देवत्व मिळालेले आहे. बरं. म्हणजे रामाला पण तसंच आणि कृष्णाला कृष्णाला पण. पण. म्हणजे हे खरे अवतारी पुरुष आणि त्याला अरे जारे आपण म्हणतो म्हणजे इतकं जवळीक त्या परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये निर्माण होते. तर देवत्व त्यांना प्राप्त आपण मानतोय त्यांना आणि ते देवत्व त्यांना मिळालंय. तर अशा तऱ्हेचं देवत्व आपल्यामध्ये यावं. माणूस असून सुद्धा माणसाने सुद्धा देवत्व म्हणजे देवाप्रमाणे वागलं पाहिजे ही खरी शिकवण अशा तऱ्हेचे सण उत्सव साजरे करताना होत असतं. आणि म्हणून आपण ज्या वेळेला असे सण उत्सव साजरे करतो त्यावेळेला आपल्याला जे जे असे अवतारी पुरुषांचे काही आपण ती शिकवण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपल्याकडे असे पुष्कळ असे अवतारी पुरुषांचे जन्म आपण साजरे करत असतो. तर अवतारी पुरुष असतील, संत महंत असतात, मग तेच हो राम मग तेच आहे. त्यामुळे आपण अशा तऱ्हेचे उत्सव साजरे करूया आणि त्याच्यातून अशा तऱ्हेचे अवतारी व्यक्तिमत्व जे आहेत त्यांचा आदर्श आपण ठेवूया आणि आपण घेऊया. नव्या पिढीला ते तो सगळा समजावून सांगून त्यांनी सुद्धा त्याचं पालन करावं यासाठी आपण प्रयत्न करूया. नक्कीच. खूप छान. म्हणजे जे जे उदात्त उन्मत महन मंगल ते असा तुम्ही धडा दिलेला आहे, शिकवण दिलेली आहे तुमच्या एकंदरीतच आजच्या थोड्या मुलाखतीतून. गुढीपाडवा आमचा तुम्ही खूप सुंदर केलेला आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया. आणि आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि उद्बोधनात्मक झालेली आहे तर तुम्ही नक्कीच आपले अभिप्राय आमच्या YouTube चॅनलच्या अकाउंटवर तुम्ही नक्की कळवा. आणि विधाताई तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मलाही खूप खूप आनंद होतोय. आणि ह्या नवीन वर्षाच्या नववर्षाच्या आपल्याला सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा पुन्हा एकदा देते. आणि हे वर्ष सुख समृद्धीचं, आनंदाचं, यशाचं, आरोग्याचं, मनशांतीचं लाभो अशी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. तर सगळ्यांनी गुढी उभारूया, सण आनंदाने साजरा करूया आणि नवीन वर्षाची ही नवीन पहाट आपल्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येऊ दे. आणि विधाताई तुम्ही तुमच्या हातून देखील खूप म्हणजे गुरुजींना आणि तुम्हाला पुनश्च नमस्कार. आणि खूप सुंदर तुम्ही लिहावं आणि असं आम्हाला नेहमीच उद्बोधनात्मक सगळं सांगावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करते. धन्यवाद. आचार्य